सचिन रेडी ना सर? विचार. खेड आंबेगाव आणि शिरूर तालुक्यासाठी वरदान ठरणारा कळमुडी प्रकल्प आतापर्यंत झाला नाही. नुसती आश्वासनं दिली गेली, तर याला आपण जबाबदार कोणाला धरा? जबाबदार कोण? सत्तेत जे होते तत्कालीन सरकार हे जबाबदार आहेत. दुसरं कोण जबाबदार आहे? परंतु या पुणे जिल्ह्यात वळसे पाटलांनी गेले अनेक दिवस मंत्री म्हणून काम केले, तर त्यांची जबाबदारी होती का? लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून, मंत्री म्हणून, कॅबिनेटमध्ये जेव्हा तुम्ही मंत्री असता तुम्ही काही कुठच्या डिपार्टमेंटचं कोणतंही काम करू शकता. मुख्यमंत्री बरोबर असतात, सगळे मंत्री बरोबर असतात. एखादं काम तुम्ही रेटा लावलात तर 100% होत असतं. त्यामुळे निश्चितपणे जबाबदारी त्यांची आहे, सरकाराची आहे. कळमोडी प्रकल्प म्हणजे कळमोडी धरण हे बांधलं गेलं. हेतू अगोदर होता की ठीक आहे, चासकमानला फिडिंग काही पर्सेंटेज करायचं आणि सातगाव पठारामधल्या ह्या दुष्काळी भागाला कळमोडी या नावाने उपसा सिंचन योजना करून पाणी द्यायचं, वेळ नदीमध्ये पाणी सोडायचं. परंतु दुर्दैवाने खरं म्हटलं तर कधीच पूर्ण व्हायला पाहिजे होतं काम. दुसरा एक प्रश्न आहे, धरणाच्या बुडीत क्षेत्रात जल उपसा सिंचन योजना करताच येत नाही असं वळसे पाटलांनी जाहीर सांगितलंय अनेक वेळा. त्यामुळे खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील आदिवासी जनता प्रामुख्याने त्या भागात राहते, तर त्यांच्यावर अन्याय झाला. मला खंत आहे त्याची की त्यांचं अज्ञान म्हणा किंवा त्यांचं मुद्दाम त्यांनी असं केलं आहे की मला माहीत नाही. परंतु आदिवासी समाजाला त्यांच्या विकासापासून, पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप म्हणजे ह्या शब्दात मी सांगतो की निश्चितपणे या पाठीमागील सरकारने त्याच्यात मंत्र्यांनी केलेलं आहे. आणि जर ते जाहीररित्या आपण सांगताय, मला माहीत नाही, पण तुम्ही सांगताय की वळसे पाटील साहेब अनेक वेळा जाहीररित्या बोलले आहेत की धरणाच्या वरच्या भागामध्ये उपसा सिंचन योजना करता येत नाही, तर ती चूक आहे. आत्ता ते स्वतः आढावांनी बैठक घेतली होती, त्या संबंधात ह्याच प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांनाही बोलावलो आणि त्यांच्या देखतच सर्व अधिकाऱ्यांची बैठक झाली. बुडीत क्षेत्रामध्ये ज्या जमिनी जातात त्या शेतकऱ्यांना, त्या आदिवासींना धरणाच्या साठवण क्षमतेच्या 6%च्या मर्यादेत हे उपसा सिंचनसाठी पाणी आरक्षण कायद्याने दिलेले. ज्यांची जमीन द्यायची त्याची उर्वरित जमीन जी आहे ती सिंचन करण्यासाठी उपसा सिंचनच्या माध्यमातून कायद्याने ते पाणी दिले. म्हणजे पाणी उपलब्ध आहे 6%. आज किती पाणी तुटीचं असेल, 200-250 किलोमीटर पाणी नेलं असेल, परंतु त्या आदिवासी लोकांचं, जनतेचं 6%चं आरक्षण कायद्यानुसार अबाधित आहे. आता त्या पूर्ण कशा करायच्या? या 6%च्या मर्यादेतल्या पाण्याची उपसा सिंचन योजना करायची असेल तर त्याचा भांडवली खर्च स्वतः शेतकरी किंवा संघटना किंवा पाणी वाटप संस्था त्यांची शेतकऱ्यांची करत असते. इथे आदिवासी समाज आहे मोठ्या प्रमाणात, निधीची सुद्धा तुटवडा नव्हता. आदिवासी समाजासाठी असणारे जे काही निधी आहेत त्या निधीतून अशा प्रकारे राज्यात अनेक ठिकाणी उपसा सिंचन योजना केली आहेत. म्हणजे आदिवासी समाजासाठी पाण्याचं आरक्षण कायद्यानुसार आहे धरणाच्या ऊर्ध्व भागात. नंबर 1. नंबर 2, पैसे उपलब्ध आहे आदिवासी खात्याच्या मार्फत. नंबर 3, उपसा सिंचन योजनेच्या स्कीम आपण करू शकतो, कायद्यात बसवलेलं आहे. एवढं सगळं असताना जर उपसा सिंचन योजना करू शकत नाही अशा प्रकारचं वक्तव्य वळसे पाटलांनी केलं असेल तर ते दुर्दैव आहे. आणि त्या दुर्दैवाबरोबर इतक्या अडचणीतल्या आदिवासी लोकांना 25-30 वर्ष तुम्ही लाभापासून वंचित ठेवलं, हे पाप देखील झाले. आम्ही त्याचं करेक्शन करण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा ही कल्पना मी मांडलेल्या मिटिंगला ते स्वतः होतो, ते नाही बोलले की होऊ शकत नाही. मग काय बोलायला लागले ते की आता कळमोडीचं पाणी मीच तुम्हाला देणार आहे, हे होणार आहे, ऊर्ध्व भागात उपसा सिंचन योजना होणार आहे. त्यांना जेव्हा कायदेशीर बाबी मी त्या करून जेव्हा मिटिंगमध्ये मांडल्या ते होत आहे कळल्यानंतर मग ते बोलले. अजित पवारांचा जलसिंचन घोटाळा हा प्रचाराचा मुद्दा थोडा मागे पडलाय, नाही काय सांगा? मागे नाही, हा सगळा मुद्दा कायदेशीर प्रक्रियेमध्ये आहे, न्यायालयामध्ये आहे. आपण कुठचेही स्कॅम असे जे घोटाळे झाले, 1 आणि 2 महिन्यामध्ये किंवा वर्षभरात 2 वर्षात निकाल नाही लागले. त्याचे 10-15 वर्ष याची हजारो पानाची आरोपपत्र, पेपर, चेकिंग, अँटी करप्शन, कोर्ट, एवढा सगळा प्रोसेस आहे. म्हणजे काही घोटाळ्यांचे निर्णय 15-20 वर, मग तुम्ही तो बोफोर्स घ्या, कुठचे घ्या, जे काही घोटाळे होते सो कॉल्ड ते खरे खोटे निर्णय लागायला 10-15 वर्ष लागतात. मध्ये सूचक वक्तव्य चंद्रकांत दादा पाटलांनी केलं होतं की आता ॲफिडेविट सरकारची वगैरे देऊन संपूर्ण कागदपत्र देऊन झालेले आहे, कोणत्याही क्षणामध्ये कोर्टाचे निकाल हिअरिंग्स पण होतील, त्याच्यातून लोकांना ज्याने कोणी फसवले महाराष्ट्राच्या जनतेला त्याला वेळ लागेल. देर होगी बट अंधेर नाही. अजित राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अनेक लोक जात आहेत, विजयसिंह मोहिते पाटील पण गेले, तर पवार कुटुंबियांची ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार कुटुंबियांचीच कंपनी राहील का? खाजगी अशी जरी तो कोणी बाहेरून होतं
तरी ती कंपनीच होती, अशीच कंपनी, दिवाण घराणेशाहीच होती, कंपनीच होती ना. आता कोणी गेलं सोडून राहिलं कोण, आता तो भाग वेगळा, परंतु जेव्हा सगळे लोक होते तेव्हाही ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच होती.